नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, IDBI बँकेमध्ये सगळ्यात मोठी भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ही भरतीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे आणि याची लास्ट डेट जी आहे ती 15 जुलै 2024 ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची लास्ट तारीख आहे. मित्रांनो, या भरतीबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती ही एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. ही जी भरती आहे ही भरती IDBI बँकेसाठी आहे. ही तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आहे आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना तुम्हाला पेमेंट वगैरे या सर्व गोष्टी ऑनलाईनच करायच्या आहेत मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ पोस्ट किती आहेत आणि कोणत्या पोझिशनसाठी या पोस्ट देण्यात आलेल्या आहेत त्या इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. फायनान्स अँड अकाउंट साठीच्या 7 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर ऑडिट इन्फॉर्मेशन सिस्टीम साठी 3 पोस्ट आहेत. डिजिटल बँकिंग साठी 2 पोस्ट आहेत. रिस्क मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ग्रुप ISG याच्यासाठी 9 पोस्ट आहेत. सिक्युरिटीसाठी 2 पोस्ट आहेत आणि फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट ग्रुपसाठी 8 पोस्ट आहेत. अशा एकूण 31 जागांसाठीची ही IDBI बँकेमध्ये भरती असणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता की कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने तुम्हाला इथं वॅकन्सी डिवाइड करण्यात आलेल्या आहेत ते इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे की जी पोस्ट आहे त्या पोस्टसाठी लागणारे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, एज लिमिट काय असणार आहे आणि तुम्हाला इथं एक्सपिरियन्स किती हवा आहे, या सर्व डिटेल इथं तुम्हाला मित्रांनो देण्यात आलेले आहेत. इथं तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे ते देण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला जी काही ग्रेड आहे डेप्युटी जनरल मॅनेजर ग्रेड डी ची ही काय आहे तुमची ग्रेड असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत तर 1 आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड C जे आहे त्याच्यात 2 पोस्ट आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक्सपिरियन्स किती हवा आहे तेही देण्यात आलेलं आहे. जनरल मॅनेजर ग्रेड B साठी 4 जागा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स इथं किती हवा आहे तेही देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, सर्व पोस्टसाठी क्वालिफिकेशन जे आहे ते सेम असणार आहे इथं. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे ऑडिटची इन्फॉर्मेशन सिस्टीमचं ऑडिट आहे. त्यासाठी नंबर ऑफ पोस्ट 3 आहेत मित्रांनो आणि इथं तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे ते देण्यात आलेलं आहे. मॅक्झिमम तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो 7 वर्षाचा इथं तुम्हाला एक्सपिरियन्स आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे डिजिटल बँकिंगची. त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं देण्यात आलेलं आहे. याच्यासाठी 7 वर्षाचा तुम्हाला काय आवश्यक आहे, एक्सपिरियन्स आवश्यक आहे आणि नंबर ऑफ पोस्ट किती आहेत तर 1 पोस्ट आहे याच्यासाठी मित्रांनो. पुढचे आहे डिजिटल बँकिंग जे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला इथं नंबर ऑफ 1 पोस्ट आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन ही देण्यात आलेलं आहे इथं स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो इथेही 4 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स आवश्यक आहे. कारण मित्रांनो, हे जर मी तुम्हाला वाचत बसल तर आपला व्हिडिओ मोठा होईल, म्हणून मी जी काही पूर्ण जाहिरात आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. तुम्ही काय करायचंय, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं येऊन जाईल. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट 1 पोस्ट आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन ही तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. याच्यासाठी मिनिमम 10 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं मागण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे इथं मित्रांनो. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिक्युरिटी जागा इथं बघा 5 जागा देण्यात आलेल्या आहे आणि इथं तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे तुमचं इथं सर्व देण्यात आलेलं आहे. पण याच्यासाठी एक्सपिरियन्स किती आवश्यक आहे तर 7 वर्षाचा तुम्हाला इथं एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढची पोस्ट बघा रिस्क मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिक्युरिटीची आहे. जागा 3 आहेत इथं. याचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुम्हाला, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे आणि मिनिमम एक्सपिरियन्स इथं तुमचा 4 वर्षाचा आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सिक्युरिटी त्याच्यात 2 वॅकन्सी आहेत. त्याच्यासाठी इथं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे आणि मिनिमम एक्सपिरियन्स 4 वर्षाचा असणं आवश्यक आहे. पुढे पहा फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट 1 जागा आहे. त्याच्यानंतर FRM ला 2 जागा आहेत. त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन ही देण्यात आलेलं आहे. मिनिमम एक्सपिरियन्स इथं 7 वर्ष आणि 10 वर्ष असा दोन्ही मागण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ही जी काही भरती आहे ही भरती अतिशय
चांगली भरती आहे IDBI बँकेमध्ये आणि एकूण 31 जागांसाठीची ही भरती आलेली आहे। आपल्याला याचं जे सिलेक्शन असणार आहे ते सिलेक्शन कशा पद्धतीने असणार आहे ते पाहायचं आहे। इथं तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहेत की तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या डॉक्युमेंट कोणत्या लागणार आहेत, काय लागणार आहेत, ही सर्व माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे, स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो। त्याच्यानंतर तुमचं जे काही पे स्केल असणार आहे ते पे स्केल किती असणार आहे तेही इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे। प्रत्येक पोस्टनुसार आणि ग्रेडनुसार जे पे स्केल असणार आहे ते तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे। तुमची जी सिलेक्शन प्रोसिजर आहे ती सिलेक्शन प्रोसिजर कशा पद्धतीने असणार आहे, तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर तुमचे जे काही ऍप्लिकेशन सबमिट झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्सनुसार क्वालिफिकेशननुसार तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे आणि त्याचं जे काही तुमचं सिलेक्शनचं जे काही अपॉइंटमेंट लेटर वगैरे जे असणार आहे ते तुम्हाला मेलवरती किंवा ही जी काय बँकेची वेबसाईट आहे त्या बँकेच्या वेबसाईटवरती तुम्हाला ते डिस्प्ले केलं जाणार आहे। त्यासाठी ज्या वेळेला तुम्ही मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन भरणार आहे त्यावेळेला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID करेक्ट आहे का नाही तो कन्फर्म करायचा आहे, कारण आपल्याला जे काही कम्युनिकेशन होणार आहे ते त्याच्यावरूनच होणार आहे। कास्टमध्ये जे काही रिलॅक्सेशन असणार आहे एजमध्ये तेही इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो, तेही पाहू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे काही ऍप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी ऍप्लिकेशन फी किती आहे पहा, इथं दिलेली आहे ऍप्लिकेशन फी। SC आणि ST कॅन्डिडेटसाठी 200 रुपये ऍप्लिकेशन फी आहे। जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये इतकी ऍप्लिकेशन फी असणार आहे मित्रांनो। तर ही जी काही भरती आहे IDBI बँकेमध्ये ही चांगल्या जागांसाठीची भरती आहे मित्रांनो। तुम्ही जर या ठिकाणी अप्लाय करणार असेल आणि तुमच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा मित्रांनो। आणि याबाबत आणखीन डिटेल माहिती तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।